सर्वांना आणि सर्वांना रामकृष्ण हरी. सकाळच्या 5:45 वाजलेले आहेत. मी निघालेले आहे काकड आरतीसाठी. आमच्या सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध आहे, त्या निमित्तानं 3 दिवस आम्ही कार्यक्रम ठेवला होता कीर्तनाचा. तर आजचा दिवस आहे तो लास्टचा दिवस आहे कीर्तनाचा. आणि सकाळची रोज ना काकड आरती होते, म्हणून आज ना लास्टचा दिवस आहे, तर म्हटलं चला जाऊ आपण काकड आरतीला. बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आल्या, डीएम आले की ताई तुमच्या घराच्या समोर तुम्ही मंडप का नाही घातला. तर आमच्या घराच्या समोर जास्त काही मैदान मोठं नाही, त्यामुळे ना आम्ही घराच्या खालच्या साईडला एक शेत आहे चुलत सासऱ्यांचं, त्यामध्येच ना आम्ही मंडप घातलेला होता. कारण खूप सारी पाहुणी पण येणार, लोक येणार, त्यांची सोय व्यवस्थित झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही घराच्या खालच्या साईडला मंडप घातलेला होता. मी आलेली होती काकड आरतीला. 2 दिवस मला येता आलं नाही. म्हटलं आजचा लास्टचा दिवस आहे, तर चला काकड आरतीला जाऊ. आणि देवाचं नामस्मरण सकाळ सकाळी करायला खूप आवडतं, भजन म्हणायला सुद्धा मला खूप आवडतं, त्यासाठी मी आलेले होते. आमच्या सासऱ्यांचं हे वर्ष श्राद्ध आहे ते दुसरं आहे. पहिलं गेल्या वर्षी झालं, त्यावेळेला पण 3 दिवस कार्यक्रम ठेवलेला होता कीर्तनाचा, आणि ह्या वर्षी सुद्धा 3 दिवसाचा कार्यक्रम कीर्तनाचा ठेवलेला. आता भजन वगैरे झालं, त्यानंतर आता आरतीला सुरुवात झालेली आहे. तर या आहेत आमच्या ताई, म्हणजेच ननंदबाई. आमच्या ननंदबाईंनी आरती घेतलेली होती, आरती वगैरे झाली. आणि तुम्हाला याच्या अगोदरचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. खूप छान व्हिडिओ आहे. ते झाले, पसायदान झालं, त्यानंतर आमच्या ताई आहेत त्या आप्पांना आमच्या नाश्त्याचा नैवेद्य दाखवून घेतायत. त्यानंतर त्यांनी नमस्कार केला आणि म्हटलं चला जेवणाचं काय काय तयारी चाललेली आहे ती दाखवू. तर इकडे डाळ शिजायला घातलेली होती टोपामध्ये, आणि बाजूला टोपामध्ये ना पाणी ठेवलेलं होतं, कारण डाळीमध्ये टाकण्यासाठी. जेवणामध्ये काय काय प्रकार ठेवलेले आहेत तुम्हाला सांगते. डाळ, मिक्स भाजी, भात, लोणचं, पापड, पुऱ्या आणि बासुंदी, एवढे प्रकार जेवणामध्ये ठेवलेले आहेत. काकड आरती झाल्याच्या नंतर दूध संपलेलं होतं, म्हणून म्हटलं चला दुधाची गाडी आलेली आहे तर दूध घेऊन येऊ, म्हणून मी आलेले आहे दूध आणायला. तर चला दूध घेऊन जायचं आहे, कारण कीर्तनाला सुरुवात होणार होती. तर झालेलं आहे त्या कीर्तनाला सुरुवात. मी आलेली होती कीर्तन ऐकायला. आळंदीचे नारायण महाराज आहेत, त्यांचं आज कीर्तन आहे. पहिल्या दिवशी 2 कीर्तनं झाली, सकाळ संध्याकाळ. दुसऱ्या दिवशी 1 संध्याकाळचं झालं, आणि तिसऱ्या दिवशी आज सकाळचं आहे. म्हणजे 3 दिवसामध्ये 4 कीर्तनं झाली. आजच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे तो सकाळीच ठेवलेला होता, कारण आज फुलं पडणार होती, लास्टचा दिवस होता वर्ष श्राद्धचा. त्यामुळे ना खूप सारी माणसं आलेली होती, पाहुणी पण आलेली होती, आजूबाजूच्या गावात खूप सारी माणसं आलेली होती कीर्तन ऐकण्यासाठी. तर नारायण महाराजांनी खूप छान कीर्तन सांगितलं. कीर्तन झाल्याच्या नंतर आता नारायण महाराजांचा ना सत्कार करायचा चाललेला आहे हार घालून. तर बघू शकता छान असा सत्कार झाला नारायण महाराजांचा. नारायण महाराजांचं कीर्तन झालं, सत्कार झाला, त्यानंतर मानसिंग भाऊ आलेले होते. तर मानसिंग भाऊचा सुद्धा सत्कार छान असा केला. आणि आमचे आप्पांच्या विषयी ते 4 शब्द सांगत होते. आमचे आप्पा म्हणजे सासरे आमचे एवढे छान व्यक्ती होते की मनाने मोठे होते, त्यामुळे खूप सारी लोक त्यांच्या ओळखीचे आहेत. तर ती सर्वजण आलेली होती. त्यानंतर आम्ही जेवायला वाढलं सर्व झाल्यानंतर. तर बघू शकता मोठ्या मोठ्या अशा पंक्ती पडलेल्या आहेत मंडपामध्येच. तर मंडपामध्ये सर्वांनी जेवण करून घेतलं. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. तर सर्वांना रामकृष्ण हरी.